हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे, त्याची संपूर्ण शिलाई बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथं अस्तर आणि कापड मी इथे जॉईंट करून घेतलेले आहे, बाहीला जॉईंट दिला आहे। त्याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तो जाऊन पाहू शकता। तर सर्वात पहिले बघा, आता इथं आपल्याला पुढचे समोरची जी बाजू असते ती शिवायची आहे। तर इथं कटोरीला टक्स घेऊन घेऊया। तिथे बघा आडवा टक्स मी 1.5 इंचावरती घेतलेला आहे आणि उभा टक्स आहे तो 2.5 इंचावरती। हे बघा, या पद्धतीने आपल्याला डबल टिप टाकून टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीला सुद्धा तेच माप टाकायचं। एक्स्ट्राचं दिसत असेल तर कट करून घ्यायचं। 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे बघा। आडवा टक्स आणि उभा टक्स आहे तो 2.5 इंचावर घ्यायचा आहे। इथे कटोरीला टक्स बघा देऊन झाले। आता पुढचे पार्ट जोडायचे आहे। तर बघा, साइड पीस आहे या उजव्या हाताकडील बाजूकडे बघा, साइड पीस मी खालच्या साईडला ठेवलं आहे आणि कटोरी आहे ती वरून उलटी करून ठेवली। तर इथं अर्ध्या इंचावरती या पद्धतीने ठेवून आपल्याला अर्ध्या इंचावरती टिप टाकायची आहे। डबल टिप आहे ती लगेच टाकायची, शिलाई नाही ती। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं हे बघा। आता क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने खालच्या बाजूला अर्ध्या इंचावरती टिप टाकायची आहे। आता जे कटोरीचं आपण टोक शिवलं होतं त्याला असं त्रिकोण बनवायचा, या पद्धतीने मी जसं दाखवते तसं, आणि इथे शिवून घ्यायचं आहे। डबल टिप लगेच टाकायची आहे। हे बघा, एका बाजूचं झालं आहे आपलं। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिवायचं आहे। आता डाव्या बाजूकडे काय करायचं आहे, त्या बाजूला साईड पीस खाली ठेवायचं, कटोरी उलटी करून गड्याकडून म्हणजे वरून शिवायची आहे आपल्याला। हे पाया पद्धतीने अर्ध्या इंचावरती जशी आहे तशी शिवायची, ओढायची नाही आहे। हे बघा, या पद्धतीने डबल टिप टाकून घ्यायची आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथं क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे। तर अर्जंटमध्ये शिवलं होतं हे ब्लाऊज मी एका ताईचं, तर त्यांना फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित बसलं ते। तर तुम्हाला फिटिंगच्या बाबतीमध्ये काय अडचणी येत असतील तर तुम्ही व्हिडिओ बघून फिटिंग करा ब्लाऊजची, एकदम परफेक्ट येणार आहे। लांब बाही असेल ब्लाऊजला तर फिटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी इथं दाखवलेलं आहे। हे बघा, एक्स्ट्राची इथं पट्टी होती त्याच्यामध्ये कट करून घ्यायची। इथं बघा, आता हुक लूप्स पट्ट्या लावायची आहे। तर इथं डाव्या हाताकडे बाजूकडे टिप घेतलेले मी भाग, त्याला बघा इथं 1.25 किंवा 2 इंचाची इथे तुम्ही पट्टी घ्यायची आहे। म्हणजे काय होतं की ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा मध्ये गॅप दिसतो, तो इथं दिसणार नाही। तर तुम्ही 1.25 किंवा 2 इंचाची ही पट्टी घ्यायची आहे आणि उलट्या बाजूकडून आपल्याला ही पट्टी शिवायची असते। हे बघा, या पद्धतीने। तर बरेचदा काय होतं की ब्लाऊज घालतो तेव्हा हुक जर लावले आपण तर मधल्या साईडला असं गॅप दिसतो, तसं दिसू नये त्याच्यासाठी ही पट्टी 1.25 किंवा 2 इंचाची लावायची। तर हे बघा, या पद्धतीने वरून अजून परत दाबटीप द्यायची आहे। हे बघा, आता या पद्धतीने 1 इंचचं म्हणजे ते यायला पाहिजे, सेंटरला इथं टिप टाकून घ्यायची। हे बघा, खालच्या साईडला शिलाई नाही ती लॉक करायची, एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसते ते कट करून घ्यायचं। हे एका साईडचं झालं बघा लावून आपलं। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा ते आतमध्ये जाते ती पट्टी अशी, तर डबल फोल्ड केलेली पट्टी घ्यायची। इथं नसेल तर तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता। इथं 1.25 इंचाची किंवा 1.5 इंचाची पट्टी घ्यायची। आता बघा, या पद्धतीने वरून आपल्याला ही पट्टी शिवायची आहे, म्हणजे सरळ बाजू ठेवायची, त्याच्यावरून इथं टिप टाकायची, दाब टिप टाकायची, जेणेकरून आपली पट्टी आहे ती फिनिशिंगमध्ये खालच्या साईडला पलटवली जाईल ती। हे बघा, या पद्धतीने वरून एक टिप टाकायची।
हे बघा एक्स्ट्राचे कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं इथं. आता दोघं पार्ट बघा एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे. हे बघा पट्ट्या जॉईंट झाल्यावर काय करायचं, एकमेकांवरती ठेवायचं. हे पहा या पद्धतीने. आता इथं तुम्हाला हवा तेवढा गळा इथं लहान मोठा घेऊ शकता. तर या ताईंना पुढचा जो गळा असतो तो पसरट पाहिजे असतो, त्याच्यासाठी किंचित थोडासा अर्धा इंचावरती मी खाली गळा कट केला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा किंचित असं गोल राऊंड शेपमध्ये या पद्धतीने गळा कट केला आहे बघा. तर त्यांना व्यवस्थित बसतो. तर बघा इथं 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, तिला डबल फोल्ड करायचं या पद्धतीने आणि इथं आपल्याला पाव इंचावरती इथं शिवून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने तिरकस पट्ट्या कट करायच्या, गळपट्टी करायची असेल तर. हे बघा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. आता छोटे छोटे कट द्यायचे आहे इथं, जेणेकरून आपला गळा जो आहे तो फिनिशिंगमध्ये त्या साईडला पलटवला जाईल. हे बघा नखाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आता बघा आतमध्ये मी उलट्या साईडने ही पट्टी पलटवून या पद्धतीने शिवते. अशी पट्टी लावायची की आतल्या साईडला सुद्धा त्याची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार असं मग दिसायला पण छान दिसते फिनिशिंग सहित. हे पहा या पद्धतीने कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं कापड दिसत असेल ते हे पहा या पद्धतीने. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं गळपट्टी इथे शिवून घ्यायची आहे. शोल्डरपासून सुरुवात करायची. हे पहा या पद्धतीने व्यवस्थितपणे असं. आता दुसरा पार्ट ठेवायचा आहे त्याच्यासमोर. खालीवर झाली का पट्टी आपण चेक करायची. बऱ्याचदा काय होतं की पट्टी लावून झाल्यावरती आपण जेव्हा एकमेकांवर दोघं पार्ट ठेवतो तर खालीवर दिसतात. तसं होऊ नये याच्यासाठी पहिलेच आपण चेक करून ही पट्टी आहे ती शिवायची आहे. हे लक्षात ठेवायचं गळपट्टी करताना. हे पहा एका साईडचं झालं. हे बघा व्यवस्थित आला आहे आपला गळा इथं. आता बघा ब्लाऊजची फिटिंग करूया आपण. तर सर्वात पहिले पाठीमागचा भाग खालच्या साईडला ठेवायचा आणि पुढचे पार्ट आहे ते या पद्धतीने उलटं करून त्याच्या वरती ठेवायचं आहे आपल्याला. आणि वरच्या बाजूने अर्ध्या इंचावरती इथं टीप टाकून घ्यायची. 2-3 एक्स्ट्राच्या टिपा टाकायच्या हे पहा या पद्धतीने. आणि गळ्याच्या बाजूला शिलाई आहे ती पॅक करायची. त्याच्यानंतर बघा इथं फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट बरोबर आहे की नाही ते चेक करायची. खालीवर असतील तर एक्स्ट्राचा पार्ट असेल तर तुम्ही इथं कट करायचा. हे बघा इथं थोडासा वरती दिसतोय मला, मी कट करून घेते इथं. तर दोघं पार्ट सारखे करून घ्यायचे. हे बघा आता दुसरा पार्टसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने इथं शिवायचा आहे. तर ब्लाऊज फिटिंग करायच्या अगोदर या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं ब्लाऊजची फिटिंग केली आहे ना तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजला राहते. तर बघा इथं दोघं पार्ट इथं व्यवस्थित आपले जॉईंट झाले शोल्डरला. आता इथं बाही आपल्याला जॉईंट करायची आहे. तर बघा लांब कोपऱ्यापर्यंतची बाही आहे. तर वरच्या साईडला बघा आपण पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. समोरच्या इथं पुढचा पार्ट आहे. तर बाहीला या पद्धतीने सेंटर काढायचं. चेक करायची बाही की आपण वरच्या साईडला खोल भाग पुढच्या साईडला घ्यायचा आणि उथळ भाग असतो तो मागच्या साईडला घ्यायचा असतो. त्या पद्धतीने आपल्याला इथं बाही शिवायची आहे. हे बघा या पद्धतीने. तर सेंटरला मार्क करूनच बाही या पद्धतीने लांब बाही जर असेल ब्लाऊजची तर तुम्ही या पद्धतीने अटॅच करायची आहे, जॉईंट करायची ब्लाऊजला. तर हे बघा आता डबल टिप लगेच टाकायची आहे. हे पहा एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे. आता बघा सरळ बाजू करून घ्यायची आणि इथं काठावरती आपल्याला एक टीप टाकायची आहे. इथं बघा मी पाव इंचावरती टीप टाकते आहे. इथं बघा बाही जॉईंट करताना आपण बाहीला जॉईंट दिला होता, लांब बाही आहे तिला, तो जॉईंट आहे तो अजिबात दिसत नाही इथं. तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता. बाहीला
जॉईंट कसा द्यायचा। आता बघा या पद्धतीने बाहीचं सेंटर काढायचं। त्याच पद्धतीने इथे कट नाही करायचं आहे आपल्याला, फक्त सेंटर काढून खडूने मार्क करायचं। हे बघा सेंटरला ठेवायचं शोल्डरच्या तिथं। या पद्धतीने एका साईडची बाही शिवायची आपल्याला पहिले। असं केल्याने काय होईल की बाही आपली उरली तरी चालेल, पण इथे कमीने पडायला पाहिजे। त्यासाठी कटिंगसुद्धा मी एकदम व्यवस्थित दाखवलेली आहे। बऱ्याचदा काय होतं की बाही आपण कट केली की ती जेव्हा जोडतो तेव्हा ती कमी पडते, तर तसं होऊ नये याच्यासाठी बाहीची कटिंग कशी करायची त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे मी। तर इथं बघा आता बाही आपली इथे शिवून झालेली आहे। तर बघा परत आपल्याला इथं डबल टिप टाकायची असते। या पद्धतीने बघा डबल टिप टाकून घ्यायची बाहीला। हे पहा आता बघा सरळ बाजू कडून आपल्याला 5 इंचावरती फिटिंगच्या बाजूला इथं टिप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून धागे वगैरे ब्लाऊजचे निघणार नाही। आतल्या साईडला ते एकदम व्यवस्थित पलटवलं जाईल, ते म्हणजे धागे दोरे ते मध्ये जातील। हे बघा या पद्धतीने 5 इंचावरती टिप टाकून घ्यायची। एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसते ते इथं कट करून घ्यायचं। हे बघा आता ब्लाऊजला उलट्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे। हे पहा कारण आपल्याला फिटिंगची मापं उलट्या साईडने टाकायची असतात। आता बघा आपण इथं कोपऱ्यावरती 5 इंचावरती एकदम सरळ अशी टिप टाकून घ्यायची। सर्वात पहिले दोघं साईडला त्याच पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने व्यवस्थित धरायचं, जेणेकरून आपले टिप जे टाकतोय ती खालीवर होणार नाही याची काळजी घेऊन इथं व्यवस्थित टिप टाकून घ्यायची दोघं साईडला त्याच पद्धतीने। जेवढं आपले ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे राहते तेवढेच आपल्याकडे कस्टमरसुद्धा येतात फिनिशिंग बघूनच। त्यासाठी ब्लाऊजला फिनिशिंगमध्ये शिवण्याचा प्रयत्न करायचा। आता बघा इथं आपले टिप टाकून झाले आहे। आता दंड घेर बघा इथं ब्लाऊजचं 5 इंच होतं आणि छाती 34 साईजचं होतं। मग इथं एक्स्ट्राची पट्टी आपण टाकली होती, तिला न धरता इथं आपण बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आणि इथं खालच्या साईडला बघा 7.5 इंचावरती मी कमरेचं माप टाकलेलं आहे। या पद्धतीने सरळ अशी लाईन ओढून घ्यायची। आता हे बघा व्यवस्थितपणे खालच्या साईडला डबल टिप टाकायची। तर बघा आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं फिटिंग टाकायची आहे। इथं खालच्या साईडला बघा 7.5 इंचावरती मार्क करले आहे। त्याच्यानंतर इथं 8.5 इंच घेतलेले बघा छातीचा चौथा भाग आणि दंडगेर आहे ते इथं 5 इंच घेतले। तर या पद्धतीने इथं लाईन ओढून घ्यायची आणि टिप टाकून घ्यायची। खालच्या साईडला डबल टिप टाकायची आणि कमरेचे माप घेऊन इथं एक्स्ट्राच्या 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकून द्यायची आहे फिटिंगसाठी। हे बघा या पद्धतीने इथे आपलं फिटिंग झालेली आहे ब्लाऊजला। बघा एकदम फिनिशिंगमध्ये। आता उलटं करून दाखवते ब्लाऊज तुम्हाला, तरी बघा व्यवस्थित आलेलं आहे आपलं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।